मुंबई महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंना मोठं विधान त्यांनी केलेले. मुंबई पालिका पुन्हा जिंकू, सत्ता नसली तरी रस्त्यावरील ताकद आहे, त्यामुळे पालिकेवर आपला झेंडा फडकणार असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. शिवसेना तळपती तलवार आहे, हात लावू नका असा इशाराही उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला. आदित्य ठाकरेंनी वरळी येथील मुंबई महापालिकेच्या दक्षिण विभागात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या समस्यांबाबत आदित्य ठाकरे पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा त्यांनी केली आहे. या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणेंनी केली आहे. सध्या निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचं बजरंग सोनवणेंनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा दिलाय. अजित पवार यांच्या विरोधात बोलल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा मिटकरींनी दिलाय. मंत्रालयात आपल्याविषयी अनेक गोष्टी कानावर येतात, त्याबद्दल बोलायला लावू नका असा पलटवार मिटकरींनी केलेला आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस युती धर्म पाळत आहे, तर विखे पाटील यांनी युती धर्माचा विसर पडला असल्याची टीका मिटकरींनी केली आहे. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का बसलाय. बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश झाल्यानं वसई विरारमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी जल जीवन मिशन योजनेवरून सरकारला निशाणा साधलाय. कंत्राटदारांना पैसे मिळत नसल्यामुळे काही कामं रखडली आहेत आणि सध्या राज्याची स्थिती पाहता हे पैसे मिळतील असं वाटत नाही असं वक्तव्य दानवेंनी केलं. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्यावर रोहित पवार यांनी टीका केली. कराड यांचं वक्तव्य लातूरच्या जनतेचा अपमान असल्याचं रोहित पवार यांनी या सोशल मीडियावर म्हटलंय. रमेश कराड यांनी माफी मागावी अशी मागणी रोहित पवारांनी केली. धाराशिवच्या उमरगा लोहारा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भर सभेत महायुतीत प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे. प्रवीण स्वामी यांनी मतदारसंघातील कामाची मागणी केली असता विखेंनी ही खुली ऑफर दिली. विधानसभा मतदानाआधी मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीनं केला. विधानसभा निवडणूक निकालाआधी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. या पत्रातून महाविकास आघाडीनं भाजपवर हे गंभीर आरोप केले. या पत्रावर महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. सांगलीतल्या काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी काँग्रेसला रामराम करत भाजपा प्रवेशाचा निश्चय केलाय. रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटलांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. येत्या 2 दिवसात मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटलांचा पक्षप्रवेश पार पडेल. वसई विरार महापालिकेतील परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत वेतन मिळत नसल्यानं संप पुकारलाय. यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली. महापालिकेची परिवहन सेवा बंद असल्यानं प्रवाशांचे हाल झाले. ईडीनं देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. मुंबई, सुरत, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, मदुराई अशा 15 ठिकाणी ईडीनं छापे टाकले. बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणी ईडीनं छापेमारी केल्याची माहिती मिळते. महाराष्ट्राची पैठणी लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विनंती मान्य करण्यात आली आहे. संग्रहालयासोबत झालेल्या बैठकीत हा सकारात्मक निर्णय झालेला आहे. आता उशिरानं आयकर रिटर्न भरणाऱ्यांनाही टॅक्स रिफंड मिळणार आहे. यामुळे विविध कारणांनी उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेलं नवे आयकर विधेयक 2025 मध्ये सामान्य करदात्यांसाठी ही महत्त्वाची तरतूद केलेली आहे. बचत खात्यातील किमान शिल्लकीची मर्यादा ठरवण्याचं स्वतंत्र पूर्णपणे बँकांनाच असून हा मुद्दा नियामकांच्या कक्षेत येत नाही असं स्पष्ट प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं भारतीय लष्कराच्या जेजी भरतीतील पुरुषांसाठी 6 आणि महिलांसाठी 2.1 पदांचं आरक्षण असलेलं धोरण रद्दबातल ठरवलं. न्यायालयानं ही पद्धत मनमानी असून संविधानातील समानतेच्या अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे पुरुषांसाठी जागा राखीव ठेवू शकत नाही असं स्पष्ट केलं. ठाण्यात तिरंगा सेल्फी पॉईंटचं महानगरपालिका आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तसंच प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकांचंही यावेळी उद्घाटन करण्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये तिरंग्याबद्दल आदर आणि महत्त्व पटवून देण्यासाठी ही मोहीम हाती घेतल्याचं आयुक्तांनी सांगितलं.
मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारी, वाहतूक समस्या आणि पोलीस दलातील तांत्रिक बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तसंच सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांचं आव्हान कायम असल्याचं सांगत गेल्या 2 वर्षात मुंबई सायबर विभागानं नागरिकांचे 300 कोटी वाचवले आणि अनेक आरोपींना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कुणबी समाजात प्री वेडिंग प्रथा बंद होणार आहे. या प्रथेमुळे सोहळ्यातील खर्च वाढत असल्यानं या प्रथा बंद करण्यात येणार आहे. या प्रथा बंद करण्यासंदर्भात वाडा विक्रमगड तालुक्यातील कुणबी समाज बांधवांची सभा आयोजित केली होती. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या क्षमतांबद्दल टीका करण्याच्या प्रवृत्तीबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाच्या अधीस्थ नाहीत. दोन्ही संविधानिक न्यायालय आहेत, त्यामुळे टीका करू नका असं ते म्हणाले. मध्य रेल्वेनं सीएसएमटी स्थानकापासून खोपोली स्थानकापर्यंत 15 डब्यांची लोकल सेवा वाढवण्याची तयारी केली. त्यानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 10 स्टेशनची लांबी वाढवण्यात येणार आहे, तर कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरील 24 स्टेशनची लांबी वाढवण्यात येणार आहे. मुंबईतल्या कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान प्रस्तावित 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गाचं काम गेल्या 10 वर्षापासून सुरूच झालेलं नाहीये. या प्रकल्पासाठी अंदाजे 900 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी जमिनीच्या अधिग्रहणातल्या अडचणी आणि इतर कारणांमुळे कामाला खीळ बसली आहे. मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गालगत या हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पावर महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्यामुळे हा मेगा प्रोजेक्ट पुन्हा एकदा सरकारच्या अजेंड्यावर येण्याचे संकेत मिळतात. दहिसर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून इंधनाचा अपव्यय होतोय. तसंच वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यामुळे दहिसर पथकर नाका इथून पुढे 2 किमी अंतरावरील वेस्टर्न हॉटेल समोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली. बेस्ट उपक्रमाच्या बसच्या तिकिटांचे दर 9 मे पासून वाढले. त्यामुळे बेस्ट प्रवाशांना प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. बेस्ट बसच्या फेऱ्यांची संख्या कमी, त्यात वेळेचं योग्य नियोजन नाही. बंद असलेली वातानुकूलित यंत्रणा, यामुळे प्रवाशांची संख्या घटते. मुंबईतील सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेट पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त मिळाला. 14 ऑगस्टला या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका होणार आहे. ऑगस्ट पासून राज्यासह देशभरातील NHAIनं महामार्गावरील टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी फास्टॅगचा वार्षिक पास उपलब्ध केलाय. शुक्रवारपासून NHAIच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि ॲपवर हा वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. 3000 रुपयात 200 फेऱ्या पथकर न भरता प्रवास करता येणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर आणि भूखंडाच्या विक्रीसाठीच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळतोय. काल 6:45 वाजेपर्यंत घरांसाठी 67,539 अर्ज आले. त्यापैकी 40,000 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला. भविष्यात म्हाडाच्या घरांच्या किमती 8 ते 10% घटण्याची शक्यता आहे. सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडा सातत्यानं प्रयत्नशील आहे. मागील वर्षीच्या मुंबईतील लॉटरीतील घरांच्या किमती जास्त असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. आता या किमतीत घट होणार आहे. कबुतरांना दाणे खाऊ घालण्याचा वाद तापलेला असतानाच मराठी एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली. पोलिसांच्या नोटीसीनंतर मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आक्रमक झाले. जैन गुजराती समाजानं 6 ऑगस्ट रोजी आंदोलन केलं. त्यांना नोटीस दिलेली का, असा सवाल एकीकरण समितीनं केला. कबुतरांच्या विष्ठेच्या सातत्यानं संपर्कात राहणं हे फुफ्फुसांच्या आरोग्याला हानिकारक आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये फुफ्फुसांचे गंभीर आजार आढळून आल्याचं प्रतिज्ञापत्र वरिष्ठ फुफ्फुस तज्ज्ञ डॉक्टर सुजित राजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे. दादर कबुतरखान्याबाबत 13 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर जैन समाजाची महत्त्वाची बैठक मुंबईत होईल. तोपर्यंत जैन समाजातील कोणीही माध्यमांवर प्रतिक्रिया देऊ नये असं आवाहन जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधींनी समाज बांधवांना केलं. अनेक जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्टला मटण आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं 15 ऑगस्ट रोजी सर्व मांसाचं दुकान आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकांमध्ये ही अशीच बंदी लागू करण्यात आली. आरोग्य स्वयंसेविकांवर मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपवण्याचा घाट घालण्यात आलाय. दुसरीकडे उच्च न्यायालयानं आरोग्य स्वयंसेविकांच्या बाजूने दिलेल्या निर्णयानुसार
त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याऐवजी प्रशासनाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या तब्बल 3000हून अधिक आरोग्य सेविकांनी आगामी निवडणुकीचं काम करण्यास नकार दिला। मुंबईत अवयवदानाबाबत सकारात्मक बदल होत असले तरी प्रत्यारोपणासाठी अवयवांची कमतरता हा चिंतेचा विषय ठरतोय। राज्यात मृत्यूजन्य अवयवदानांची संख्या वाढली आहे, पण प्रतीक्षा यादीत रुग्णांची वाढती गर्दी आणि उपलब्धतेतील तफावत दूर करण्याचं आव्हान आता आरोग्य यंत्रणेसमोर आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतली। परिणामी 7ही धरणांमधील पाणीसाठा मिळून 89% स्थिरावला। यंदा गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये प्रचंड वाढलेला पाणीसाठा आता गतवर्षीच्या तुलनेत 2% कमी असल्याचं समोर आलं। ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरलं असून पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार बारवी धरणाची पाण्याची पातळी 72.40 मीटरवर पोहोचली होती। म्हणजे सध्या धरणात 97.83% इतका पाणीसाठा आहे। इटवाळ्यातील गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी झाली। पहाटे गणपतीला दुग्धाभिषेक आणि पूजाविधी करून आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। भिवंडीतील अंबाडी गाव तालुका होण्यासाठी अधिकार कार्यकर्ता महासंघानं पुढाकार घेतलाय। त्याबाबत महासंघानं रेणुका विद्यालयात विचार विनिमय सभा घेऊन प्रयत्न केले। या सभेत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमातून मराठी माध्यमाच्या 135 शाळांमधील वर्ग खोल्या स्मार्ट झाल्या। त्यातून 18,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे। राज्यातील महाविद्यालयांनी निश्चित केलेल्या शुल्कांपेक्षा अधिक शुल्कांची विद्यार्थ्यांकडून आकारणी करू नये असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिले। जर कोणी अधिक शुल्कांची आकारणी केली तर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला। मुंबई विद्यापीठात अवस्था पहलवी पाली आणि प्राकृत भाषांचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात नव्यानं केंद्राची स्थापना करण्यात आली। या केंद्राच्या माध्यमातून या भाषांचं साहित्य जतन केलं जाणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक विकास मंत्रालयानं 49.95 कोटीचं अनुदान मंजूर केलं आहे। इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या कॅप फेरीची यादी जाहीर झाली। यामध्ये 1,62,000 विद्यार्थ्यांना 205 महाविद्यालयातील जागांचं वाटप करण्यात आलंय आणि 14,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठवण्यात आले। मुंबईत अनधिकृत वाहनांतून होणारी विद्यार्थी वाहतूक थांबवण्यासाठी शालेय बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतला। त्या अनुषंगानं परवाने वाटप सुरू केलेत। याबाबतची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे। मुंबईतल्या निवासी आणि व्यावसायिक संकुलातील ओला कचऱ्याची त्रयस्थ संस्थांमार्फत वाहतूक करणाऱ्यावर बंदी घालण्यात आली। कचऱ्यावर जागीच प्रक्रिया करणं किंवा महापालिकेला देणं अनिवार्य करण्यात आले। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी हे निर्देश दिले। कल्याण डोंबिवली पालिकेकडून डोंबिवली पूर्व पश्चिम शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवारी 13 ऑगस्टला बंद राहणार आहे। तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी घेतला। राज्यभरात संततधार पावसामुळे भाजीपाल्याचं उत्पादन वाढले। आवक भरपूर असल्यानं बाजारभाव नियंत्रणात आले। श्रावणात व्रतवैकल्यामुळे भाजीपाल्याला मोठी मागणी असते। दर नियंत्रणात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। कल्याणमध्ये मिलिंद एकबोटेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं। मिलिंद एकबोटेंनी अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। मुंबईमध्ये 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चा काढण्याचं जाहीर केलं। मात्र गणेशोत्सवाचा 3रा दिवस असून या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीनं पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्याकडे केली। मनोज जरांगे पाटलांच्या चलो मुंबई आंदोलनाची परभणीतले सायकलवीर संदीप गव्हाणे गावागावात जनजागृती करतायत। गव्हाणे हे 23 ऑगस्टपासून परभणी ते मुंबई सायकलवारी करणार आहेत। दररोज 30 किलोमीटर सायकल प्रवास करत गव्हाणे जरांगेच्या आंदोलनाची माहिती देत आहेत। पालघरच्या सातिवली स्मशानभूमीजवळ अघोरी पूजेचं साहित्य सापडलं। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली। जादूटोणा करण्याच्या हेतूनं अघोरी पूजा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। नवी मुंबईच्या जीएसटी विभागाच्या अँटी इव्हेजन पथकाने 10 कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड केलेला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करून 2 जणांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे। जालन्यातील परतूरमधून दुचाकी चोराला अटक करण्यात आली। आरोपी सुरेश आऊज याच्याकडून 7,70,000च्या 11 दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्यात।
या दुचाक्या जालना बीडसह वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरल्याची कबुली आरोपीने दिली आहे. शहापुरात आपले सरकार सेवा केंद्रावर जास्तीचं शुल्क घेणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसर यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळ यांना लेखी निवेदन देत मागणी केली. बारमध्ये सुरू असलेला अश्लील नाच आणि नोटांची उधळण करणाऱ्या मीरा रोडमधील ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई दरम्यान बारमध्ये चक्क नोटा मोजण्याचं मशीन सापडल्यानं खळबळ उडाली. प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्माला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. कॅनडातील त्याच्या कॅप्स कॅफे नावाच्या हॉटेलवर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्यानंतर मुंबई पोलीस लक्ष ठेवून आहेत. पहिला गोळीबार हा 10 जुलै आणि दुसरा 8 ऑगस्टला अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. भारत आणि श्रीलंकेत पुढल्या महिन्यात महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. मुंबईत एका विशेष कार्यक्रमात विश्वचषकाचं अनावरण झालं. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, माजी क्रिकेटपटू मिथाली राज, युवराज सिंग आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. ही स्पर्धा 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. दुबईत 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025चा स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी टीम इंडिया सर्वोत्तम खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार आहे. फेब्रुवारीनंतर प्रथमच भारतीय संघ T20 फॉर्मॅटमध्ये खेळत आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.